नमस्कार मित्रांनो. आफ्रिकन बोर शेळी आणि शेळी पालन याबद्दल हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओचे 2 किंवा 3 पार्टी होतील. जे लोक फर्स्ट पार्ट बघतात त्यांना माझी अशी विनंती आहे की सगळेजण पूर्ण म्हणजे तुम्ही पूर्ण हा ज्या व्हिडिओचे जेवढे दोन तीन पार्ट आहेत ते सगळे पहा. कारण की शेळी पालकांसाठी हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आहे. माझे आतापर्यंतचे जेवढे काही व्हिडिओ आहेत म्हणजे प्रत्येक जणांचं कन्फ्युजन आहे की आफ्रिकन बोर शेळी आणि शेळी पालन सुरू करताना आफ्रिकन बोर शेळी निवडावी किंवा आफ्रिकन बोर मध्ये खूप प्रॉफिट आहे वगैरे वगैरे. तर तुमचे जे काही डाऊट्स आहेत हे सर्व काही या व्हिडिओ मधून जवळपास सगळे क्लिअर होतील. त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आफ्रिकन बोर शेळी म्हणजे नेमकं काय, म्हणजे याबद्दल काही जे काही लोकांचे प्रश्न आहेत किंवा जे काही गैरसमज आहेत किंवा जे काही विचार आहेत ते म्हणजे आफ्रिकन बोर शेळी म्हणजे भरपूर पैसा मिळतो. जर आपण ह्या शेळीपासून जर शेळी पालन चालू केलं तर भरपूर पैसा मिळतो, हा सगळ्यात पहिला गैरसमज आहे. त्याच्यानंतर जो म्हणजे एकदम व्यवस्थित जे म्हणजे तुमचे जे पूर्ण नॉलेज आहे त्याच्यामध्ये खूप जास्त वजन वाढतं. त्याच्यानंतर ही शेळी जी आहे ही खूप महागडी शेळी आहे. त्याच्यानंतर या शेळीपासून जर आपण शेळी पालन चालू केलं तर आपल्याला नफा खूप होतो. त्याच्यानंतर काही जणांचं असं म्हणणं आहे की या शेळीचं मटण खूप महाग विकतं. त्याच्यानंतर काही जणांचं असं म्हणणं पण आहे की या शेळीला खूप जास्त मागणी आहे. आणि काही जणांनी मला असंही सांगितलं की ही शेळी फक्त 5 स्टार हॉटेलमध्ये वापरतात, म्हणजे या शेळीचं मटण जे आहे ते फक्त आणि फक्त 5 स्टार हॉटेलमध्ये विकलं जातं. तर असे काही विचार आहेत आफ्रिकन बोर शेळीबद्दल. तर या हे जे काही पॉइंट मी तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये फक्त एक मला महत्वाचा मुद्दा वाटतो की तिचं वजन वाढतं, म्हणजे बाकी शेळ्यांपेक्षा हिचं वजन हे जरा जास्त वाढतं. बाकी जे काही पॉइंट आहेत ह्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. खूप पैसा मिळतो किंवा खूप महाग आहे किंवा खूप म्हणजे चालू केलं तर खूप नफा जास्त होतो, याच्यामध्ये मला काहीच पॉइंट वाटत नाही. कारण की ते म्हणजे याच्यात एक प्रॅक्टिकली एक बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण विचार करायला गेलो तर हे सगळा जो विचार करताय तो चुकीचा आहे. त्याच्यावर नेमकं आता काय आफ्रिकन बोर आहे आणि त्याचं काय आहे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी सुरुवातीला माहिती देतो की आफ्रिकन बोर शेळी कुठून आली, काय झालं, कसं झालं याच्याबद्दल काहीतरी. तर सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छितो की आफ्रिकन शेळी जी आहे ही साऊथ आफ्रिकेची ब्रीड आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याकडे म्हणजे इंडियन ब्रीड महाराष्ट्रातली जर ब्रीडचा आपण विचार केला तर आपण उस्मानाबादी शेळी म्हणतो किंवा गावरान शेळी म्हणतो जी काळ्या कलरची असते, त्या प्रकारे जर विचार केला तर ही साऊथ आफ्रिकेची ब्रीड आहे. हिचं जे वयोवर्ष म्हणजे हिचे जे लाईफ स्पॅन आहे, म्हणजे ही शेळी मॅक्झिमम किती वर्ष जगू शकते, तर त्याचं उत्तर आहे की 8 ते 12 वर्षापर्यंत ही शेळी जगते. या म्हणजे 8 ते 12 वर्षामध्ये ही जी शेळी आहे हिचा नर जो आहे त्याचं वजन होऊ शकतं मॅक्झिमम 110 ते 135 किलो पर्यंत, आणि जी मादी जी आहे त्याच्यामध्ये तिचं वजन होऊ शकतं 90 ते 100 किलो पर्यंत. तर ज्यावेळेस ही शेळी साऊथ आफ्रिकामध्ये होती त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा या शेळीचं निर्यात जे झालं ते झालं न्यूझीलंडमध्ये. म्हणजे साऊथ आफ्रिकेमधून ही शेळी सगळ्यात पहिल्यांदा निर्यात झाली, त्यात ती निर्यात झाली न्यूझीलंडमध्ये. पण न्यूझीलंडमध्ये ही शेळी खूप चांगल्या प्रकारे चालू झाली, व्यवस्थित तिचं ब्रीडिंग तिथं चालू झालं. तिथं तिथं म्हणजे ह्याचं खूप मोठ्या प्रमाणात हिला लोकांनी पसंती दिली. पण काही कारणामुळे ह्या शेळीला तिथं वेगळं ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर हे कारण काय होतं वेगळे ठेवण्याचं, तर स्क्रॅपी नावाचा रोग हिला झाला. हा स्क्रॅपी नावाचा रोग म्हणजे काय असतो नेमका, की त्याच्यामध्ये काय होतं की त्यांना अंगाला खाजवणं किंवा त्यांना खूप जास्त तहान लागलं किंवा एकदम विकनेस येणं किंवा त्यांना पॅरालिसिस होणं, हे याचे लक्षण आहे. तर या रोगांमुळे ह्या शेळी तिथून वेगळ्या ठेवण्यात आल्या. आणि त्याच्यानंतर या शेळ्या म्हणजे त्यानंतर ह्या शेळी जे आहे ही साऊथ आफ्रिकेला आणि न्यूझीलंड मधल्या लोकांना असं वाटलं की हे हे जे रोग आहेत हे आपल्या माणसांमध्ये होतील, आणि असं होऊ नये म्हणून यांनी असं लवकरात लवकर एक्सपोर्ट करायला चालू केलं. मग त्याच्यानंतर या शेळ्या साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड मधून दुसऱ्या देशामध्ये पाठवण्यात आल्या. तर आता सध्या अमेरिकेमध्ये या सध्या सगळ्यात जास्त प्रमाणात शेळ्या आहेत. या रोगांमुळे सुरुवात ही ह्या रोगामुळे झाली. म्हणजे हे रोग सुरुवातीला झाला या शेळ्यांना तिथेच, त्याच्या आधी या शेळ्या दुसरीकडे नव्हत्या. मग ह्या शेळ्यांचं काय करायचं म्हणून त्यांनी त्या दुसऱ्या देशात पाठवायला चालू केल्या. कारण की न्यूझीलंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाल्या शेळ्या, खूप मोठ्या, म्हणजे जसं आपल्याकडे सगळ्यांकडे म्हशी गायी असतात त्याप्रमाणे प्रत्येक माणसाकडे तिथं आफ्रिकन बोर शेळी झाली. आणि त्याच्यानंतर काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम यायला चालू झाले.
आता एक कुठं ना कुठं ओव्हरफंक करण्यासाठी त्यांनी मग याचं एक्सपोर्ट लवकर चालू केलं आणि ह्या शेळ्या ज्या आहेत ह्या सगळीकडे आल्या. माझं असं म्हणणं नाहीये की तुमच्याकडे जर आफ्रिकन बोर असेल तर तिलाही स्क्रॅपी नावाचा रोग होईल. मी असं म्हणत नाहीये. मी जे काही त्याची हिस्ट्री आहे ती सांगतोय. आता याच आफ्रिकन बोर शेळीबद्दल व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरत आहे. कंटिन्यू मेसेज लोकांचा, म्हणजे मला बऱ्याच जणांनी पाठवला की सर तुम्ही ज्यावेळेस आम्हाला कन्सल्टेशन तुम्ही आम्हाला देता त्यावेळेस ज्यावेळेस पण आम्ही आफ्रिकन बोर शेळीबद्दल तुम्ही आम्हाला विचारता, ज्यावेळेस आम्ही तुम्हाला विचारतो त्यावेळेस तुम्ही जे उत्तर देता, पण हा मेसेज एक आहे, मग याचं काय? मग बऱ्याच जणांनी, जेवढ्या लोकांनी माझं कन्सल्टेशन घेतलं त्या सगळ्या लोकांनी मला हा मेसेज पाठवलाय. ज्यावेळेस पण त्यांनी माझं आफ्रिकन बोर बद्दल ते मला विचारतात त्यावेळेस ते मला असं पाठवतायत की हा मेसेज मधला आहे आफ्रिकन शेळ्यांबद्दल काही गैरसमज, असा एक काहीतरी मेसेज आहे. त्याच्यामध्ये असं ज्यांनी पण हा मेसेज क्रिएट केला आहे त्यांना असं सांगितले की सध्या आफ्रिकन शेळ्यांना च्या नावाने खडे फोडण्याची फॅशन चालू झाली आहे, त्याच्यावर टीका करायला चालू झाले आहे. शेळी पालकाच्या हितासाठी आणि एकदम आविर्भावाला, म्हणजे शेळी पालकांच्या हितासाठी मी हा मेसेज तयार केला आहे आणि त्या निमित्तानं मी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ज्याने काही हा व्हॉट्सअपवर मेसेज टाकला त्याचे हे बोल आहेत. मग त्याने काही प्रश्न उत्पन्न केले आहेत त्याच्यामध्ये. मी त्याच्यामधले काही 4 प्रश्न मी सांगतोय की बोर शेळी पालन म्हणजे बोर पालन हे एक इमू पालन प्रमाणे होणार. मग त्याच्यामध्ये ज्यानं असे ज्यांचे विचार आहेत त्याच्यावर टीका केली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल काही माहिती दिली आहे की कशामुळं आफ्रिकन बोरचं इमू पालन होणार नाही. त्याच्यानंतर बोरचे मटण एवढ्या महाग किमतीत कोण घेणार, असे जे काही लोकांचे प्रश्न आहेत त्याचं उत्तर आहे त्याच्याबद्दल काही, की ब्रीडिंगसाठी वापरलं जातं बोर वगैरे वगैरे. त्याच्यानंतर बोर शेळ्यांचं वजन बाजारात 400 रुपयाने सुद्धा घेणार नाही, असाही त्याचा काही, म्हणजे त्यानं त्या मेसेजमध्ये प्रश्न केलाय आणि त्यानं उत्तर दिलंय व्यवस्थित. त्याच्यानंतर बोरचे मटण हे चवीला चांगले नाही, असा एक काहीतरी प्रश्न आहे त्या मेसेजमध्ये आणि ज्याने तू मेसेज क्रिएट केलाय त्याच्याबद्दल एकदम व्यवस्थित उत्तर त्यांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचा सगळ्यात महत्वाचा शेवटचा प्रश्न आहे त्याच मेसेजमध्ये की जर जर सगळीकडे बोरचं प्रमाण वाढलं तर मार्केट कसं राहील. तर त्यावेळेस त्याचं उत्तर असं आहे त्याच मेसेजमध्ये की ती वेळ येण्यासाठी खूप वर्ष लागतील. म्हणजे आपण बोर शेळीचं शेळीपालन केलं आणि जर सगळीकडे जर त्याचं प्रमाण वाढलं तर काय, या प्रश्नाचं उत्तर देताना ज्या माणसाने हा मेसेज क्रिएट केलाय त्याचं उत्तर असं आहे की ती वेळ येण्यासाठी खूप वर्ष लागतील. म्हणजे ती वेळ येण्याची खात्री आहे पण त्याला वेळ लागेल. हे सगळ्यात मोठं चुकीचं उत्तर आहे. म्हणजे सगळ्यात मोठी चूक आहे ज्याने काय कोणी माणसाने हा मेसेज बनवला त्यानं इथं केली आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ज्या प्रमाणात नवीन फार्म येत आहेत त्या प्रमाणात बंदही होत आहेत. ही दुसरं सगळ्यात मोठं म्हणजे एकदम चुकीचं विधान ह्या उत्तरामधलं. त्यानं कारण दिलेत की कारण प्रामुख्याने कागदावरची कॅल्क्युलेशन, नियोजन, मॅनेजमेंट आणि उंटावरून शेळ्या राखणे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर जे त्याची पुढचं स्टेटमेंट आहे या मेसेजमध्ये की त्यामुळे एवढं सॅच्युरेशन होण्यासाठी खूप वेळ लागेल, परंतु जेव्हा हे होईल त्यावेळी खरंच शेळीपालनास अच्छे दिन येतील. आता मोदी साहेबांना निवडून देऊन पण अच्छे दिन आणखी आलेत का नाही आले त्याच्यावर आपलं कन्फ्युजन आहे. आणि हा माणूस ज्याने काही हा मेसेज तयार केलाय तो सांगतोय की ज्या वेळेस म्हणजे आफ्रिकन बोरला सॅच्युरेशन येईल त्यावेळेस शेळीपालनाला अच्छे दिन येतील. आता हे कशावरून? बरं ठीक आहे, इमू पालनासारखं होणार नाही असं तो त्या मेसेज मध्ये म्हणतो. कोण गॅरंटी देत आहे? बरं, इमू पालन ज्यावेळेस सगळीकडे झालं त्यावेळेस इमू पालनाला कशामुळे अच्छे दिन आले नाही? ज्यावेळेस इमू पालन सगळ्या लोकांनी केलं त्यावेळेस इमू पालनाला कशामुळे अच्छे दिन आले नाही? मग तुम्ही कशावरून सांगता की आफ्रिकन बोरला ज्यावेळेस सगळीकडे येईल त्यावेळेस आफ्रिकन बोरचं सॅच्युरेशन येणार नाही? मी आफ्रिकन बोरच्या विरोधात नाहीये. माझा स्वतःच्या फार्म मध्ये आफ्रिकन बोर आहेत, पण आफ्रिकन बोरचं काहीतरी लोकांना फसवून त्यांना विकणं हे मला माझ्या तत्वात बसत नाही. कारण की मी जेवढे काही व्हिडिओ बनवतोय ते एकदम रियालिटी बेस बनवतोय. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे हे काही सांगण्यात उत्तर, म्हणजे जे काही लोकांना मेसेज पाठवतात की व्हॉट्सअपवर की आफ्रिकन बोरचं असं तसं वजन वाढतं हे वाढतं, मी म्हणतो ना माझ्याकडे स्वतःच आहे वजन वाढतं, मी त्याच्याबद्दल एकदम सहमत आहे. पण जे काही बाकीचे प्रश्न तुम्ही प्रश्नांना उत्तर देऊन जे काही लोकांचे गैरसमज करतायत आफ्रिकन बोर बद्दल, हे मात्र तुमचं सगळ्यात चुकीचं आहे आणि हे तुम्ही करू नका.
जर तुम्ही असं म्हणताय, आता पुढच्या भागात मी बाकीचं तुम्हाला सांगतो. आता हा भाग